नमस्कार. सोराबाई यांचे अभंग भाग 14वा यात सर्वांचे स्वागत. आजचा अभंग आहे उपजता कर्ममेळा वाचे विठ्ठल सावळा. विठ्ठल नामाचा गजर वेगे धावे रुक्मिणीवर. विठ्ठल रुक्मिणी वासे करे आनंदाने करी साहित्य सामुग्री म्हणे चोख्याची महारी. तर आजचा अभंगही हा कौटुंबिक दिसत आहे. आज सोराबाईंना जो मुलगा होता कर्मवेळा त्या परिस्थितीचं वर्णन, त्या प्रसंगाचं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे की उपजता कर्ममेळा. कर्ममेळा जेव्हा जन्माला आला, वाचे विठ्ठल सावळा. जेव्हा विठ्ठलाला जेव्हा कळलं, तेव्हा विठ्ठल नामाचा गजर वेगे धावे रुक्मिणीवर. विठ्ठल नामाचा गजर झाला आणि धावत आला रुक्मिणीवर. आणि विठ्ठल रुक्मिणी बाळसे करे आनंदाने. म्हणजे विठ्ठल रुक्मिणी यांनी बाळसाला उपस्थिती नोंदवली आहे आणि करी साहित्य सामुग्री, साहित्यांची जमवाजमव करत आहेत असं म्हणत चोख्याची महारी इथे वर्णन करते आहे की माझ्या मुलाच्या बारसालाही माझा देव आलेला आहे धावून, अशा पद्धतीने. हो की नाही चेतन? बरोबर. हा तू जसं म्हणाला तसा हा कौटुंबिक पद्धतीचा अभंग आहेच, जसे आपण आधीचे 2 बघितले. पण मला याच्यात एक विशेष वाटतं की प्रत्येक संतांनी देवाची महती वगैरे वर्णन करताना खूप मोठे मोठे शब्द वगैरे वापरलेत, छान उपमा वापरल्यात, सगळं खरंय. पण तो देव किती त्यांच्या आयुष्याचा भाग झाला होता, हे अशा काही अभंगांमधून आपल्याला दिसून येतं. की आता विठ्ठल रुक्मिणी आहे, तर सोयराबाई काय म्हणतायत, उपजता कर्ममेळा वाचे विठ्ठल सावळा. विठ्ठल नामाचा गजर वेगे धावे रुक्मिणीवर. की कर्ममेळा हा संत सोयराबाई आणि संत चोखामेळा यांचा मुलगा, तर त्याच्या बारशाला त्याच्या जन्माच्या वेळेला विठ्ठल रुक्मिणी हे धावत आले आणि वेगे धावत आले. की म्हणजे एखाद्या आपल्या भावाला किंवा बहिणीला मुलगा झाल्यानंतर किंवा मुलगी झाल्यानंतर जी आनंदाची बातमी असते आणि ज्या ओढीने आपण जातो, तो आनंद मला इकडे त्यांच्या शब्दांमध्ये दिसतो की वेगे धावे रुक्मिणीवर. पुढे काय म्हणतायत, त्या विठ्ठल रुक्मिणी बारसे करी आनंदाने. की जणू काही यांच्या बाळाचं बारसं, कर्ममेळाचं बारसं हे खुद्द देवानी केलेलं आहे आणि तेही सपत्नीक केलंय. विठ्ठल रुक्मिणी दोघांचाही त्यांनी इथे उल्लेख केलाय. आणि इथे थांबत नाहीये, तर करी साहित्य सामुग्री म्हणे चोख्याची महारी. की त्या बारशाची सगळी तयारीच मुळात देवानी केली. हो ना. इथे मला आपण जसं आधी चर्चेत म्हटलं होतं की एकनाथांची अशीच कथा आहे की एकनाथांच्या घरी विठ्ठल काम करत होता. विठू नाव होतं वाटतं त्याचं. हो, बरोबर. त्याच्यानंतर संत सखूचे आपण उदाहरण बघितलं होतं की सखूच्या ठिकाणी स्वतःला विठ्ठल बांधून घेतो आणि सखूला वारीला पाठवून देतो आणि तिच्या घरची सगळी तो कामं करतो सखू बनून. आणि तिसरं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे जनाबाई यांचं, की त्यांचे तर खूप सारे अभंग असेच आहेत की देव प्रत्यक्ष येऊन त्यांना काम करू लागतोय. म्हणजे देवाचं देवत्व, त्याची महती, मोक्ष, अद्वैत हे सगळं आहेच, प्रश्नच नाही. पण देवाला तुमच्या रोजच्या जगण्याचा जर भाग करता आलं, तर ती किती मोठी गोष्ट असू शकते. मग ते खरं अद्वैत होऊ शकतं एक प्रकारे. हो, अगदी. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टींमधनं किती मोठा संदेश दिला जातोय किंवा किती मोठे दृष्टांत दिले जात आहेत. आणि खरंच म्हणजे मला आत्ता असं जाणवतंय की हे मी वाचलं नसतं सगळं, तर कदाचित माझी बुद्धी एवढीच राहिली असती की अभंगांमध्ये संतांनी फक्त देवाचं देवत्व वर्णन केलंय, बस, याच्या पुढे काही नाहीये.
त्यांनी जीवनात व्यापून टाकलेला आहे आपल्या विठ्ठलाला. विठ्ठलाचं हा- स्वरूप. हा. हाच खरा शब्द मला योग्य वाटतो, व्यापून टाकणे. सर्वांगीण व्यापून टाकलंय त्यांना देवानी. हम्म. कारण तू मागे आपण चर्चेदरम्यान एक सांगितलं होतं की इरावती करवांचं युगांत मध्ये, हो. तर त्याच्यामध्ये कृष्ण जसा अलिप्त राहतो सगळ्यांमध्ये राहून सुद्धा, हम्म. तर मला इथे असं म्हणायचंय की या मर्त्य जीवाला, या मर्त लोकांना, संतांना त्यांनी या पूर्ण मर्त्य आयुष्याला अमर्त्य म्हणजे अमूर्त रूप दिलेलं आहे देवाचं. म्हणजे त्यांनी जसं देव सगळ्या संसाराच्या गोष्टींमध्ये अलिप्त राहू शकतो असं वर्णन केलेलं आहे. देवाचं वर्णन कधी असं केलं जातं की तो अलिप्त राहतो. तसं आपण आपल्या जीवामध्ये जो शिवाचा भाव आहे, जे स्वरूप आहे आपलं, ते पूर्ण व्यापून जातं. तेव्हा कसं होतं आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टींना त्या सत्स्वरूपाचा हात लागतो, स्पर्श होतो, तर काय होतं ते या सगळ्या अभंगातून आपल्याला कळतं. या सगळ्या शब्दातून आपल्याला कळतं की जसा देव देव जर आपल्या मातीत खेळण्यासाठी तयार आहे, तर आपण मातीतलं देवत्व पण सापडू शकतोच ना, असं असं मला सांगायचं. आणि हे सगळं वाचताना असं एक लक्षात येतंय की परमेश्वर प्राप्तीसाठी म्हणा किंवा देवप्राप्तीसाठी कुठल्याही प्रकारच्या फार महान त्यागाची वगैरे पण तशी गरज नाहीये. हम्म. तुम्हाला जी नेमून दिलेली कामे आहेत ती तुम्ही करा, त्यात निष्ठा ठेवा, त्यात प्रामाणिकता ठेवा, आणि हे करूनही तुम्हाला देवाच्या मार्गावर जाता येतं. हम्म. दरवेळेस संन्यास घेऊन हिमालयात जाणं हाच उपाय असं नाहीये. आणि हीच त्याची म्हणजे अगदी इंग्लिशमध्ये जसं म्हटलं तर ब्युटी आहे या सगळ्या गोष्टींची. हम्म. आणि चेतन, मला आपण मागच्या अभंगामध्ये पण सांकेतिक अर्थ शोधून पाहिला होता. हो. तर या अभंगामध्ये पण थोडं मला वाटतं की सांग. कर्म मेळा. हा, म्हणजे तू आता जे उदाहरण सांगितलं ना कर्माचं, हम्म. की आपण जे कर्म करतो त्यानुसार मला इथे आता वाटतं सांगताना की आपण कर्मयोगाने आपला जेव्हा कर्मयोग फळतो, म्हणजे जेव्हा कर्माचे फळ आपल्याला मिळायला लागतात, म्हणजे त्या कर्मावरची वांछा गेल्यावर, त्या कर्मफळाची वांछा गेल्यावर आपण कर्म नुसतं करत राहतो ना, तेव्हा हम्म. कर्मयोग प्राप्तो आपल्याला. तो बरोबर. सोहराबाई म्हणायचंय की कर्म मेळा जेव्हा उपजन, तो कर्मयोग आपल्याला साधला जातो आणि हम्म. आपल्या वाचेवर, आपल्या वाणीत नेहमी सदैव विठ्ठल सावळा असतो, हम्म. ते सतत विठ्ठल नामाचा गजर असतो. आणि तेव्हा रुक्मिणीवर, तेव्हा पूर्ण निसर्ग, आपला पूर्ण देव, आपलं सगळं अस्तित्व आपल्यासाठी धावून येतं. मग तो विठ्ठल रुक्मिणी त्याच्या वैभवाने, त्याच्या लक्ष्मी सहित आपल्या सोबत येतो. आपल्या आनंदाला आपण त्याचं नाव देतो. आपण आत्मानंद म्हणतो, साक्षात्कार म्हणतो किंवा आत्मबोध म्हणतो. हे सगळे आपण नावं द्यायला लागतो. आणि हम्म. साहित्य सामुग्री काय, तर आपली सगळी साधना जी आहे ती फळाला येते. जेव्हा आपलं देव, आपलं योगक्षेम व्हायला लागतो, ही साहित्य सामुग्री देवाला वाटतं की हा जर, म्हणजे जेव्हा जनाबाई असेल, सखूबाई असेल, यांनी आपापली कर्म टाकून दिली, देवाच्या नावावर भरोश्यावर सोडून दिली, तेव्हा त्याला बरोबर. वाटतं की मला कर्म करावीच लागतील यांची, त्याच्याशिवाय मी व्यावहारिक जगात माझं नाव खोटं होऊन जाईल. त्याला सखूबाईसाठी तिथे राबावं लागलंच. तो एकनाथांच्या घरी विठू म्हणून राहिला कित्येक वर्ष. ती कामं हम्म. त्याने करावी लागली. ते सगळं साहित्य सामुग्री झाली. असं मला इथे सांकेतिक शब्दांमध्ये सांगावंसं वाटतं की सोहराबाईंना सांगायचं असेल कदाचित तिथे. आणि जसं मागे पण आपण म्हटलं, ही सगळी जी मुळात नावं आहेत तीच खूप सांकेतिक आता वाटायला लागली आहे. सोयराबाई, चोखामेळा, कर्ममेळा, निर्मळा,
हम्म. म्हणजे ते हो. रामायणाच्या बाबतीत म्हटलं जातं ना, की वाल्मिकींनी रामायण आधी लिहिलं आणि हो. मग रामायण म्हटलं. हो. तसं हो. आता मला ह्या संतांच्या बाबतीत वाटायला लागले, की आधी ह्यांचं चरित्र कदाचित कोणीतरी लिहिलं असावं आणि मग ह्यांचा अवतार होऊन त्याप्रमाणे कार्य घडलं असावं की काय. इतकं हे सगळं चपखल बसायला लागलंय आता आणि ते पटायलाही लागलंय मुळात. हम्म, हम्म, हम्म. तर आपण असा मध्ये खूप हरवतो, आपलं मन रमतं खरं तर. हम्म, आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की असं कोणी लिहून ठेवलं होतं का, किंवा आपल्याला गाढ विश्वास निर्माण होतो अशामुळे, की असं काहीतरी होतंय, असं हम्म, काहीतरी डेस्टिनी आहे आणि त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी घडतायत असं आपण म्हणतो ना, तेव्हा एक प्रकारे आपण आपलं म्हणजे आत्ता आत्ता आपलं मन स्थिर नाहीये. आपण अशा अस जेव्हा स्थिर वाटणाऱ्या गोष्टींकडे आपण लगेच वळतो, जेव्हा अस्थिर असतो आपण. बरोबर? हम्म. जेव्हा स्थिर असतो, म्हणजे या लोकांची, संत लोकांची मन स्थिर झाली होती. म्हणून त्यांना अस्थिर गोष्टींचा, अस्थिर प्रसंगांचा किंवा अस्थिर व्याख्यांचा, जगण्यातल्या जेवढ्या काही अस्थिर गोष्टी आहेत, त्यांचा काही परिणाम होत नसे. चमत्कारांचा किंवा काही. पण आपल्याला त्याची भुरळ पडते. आपल्याला आपलं मन स्थिर व्हायला लागतं, रंगून जातं, की चमत्कारांच्या गोष्टींमध्ये किंवा कशामध्ये. कारण की आपण अस्थिर आहोत. आपल्याला अशी कुठेतरी संभावना दिसली, की असं कुठेतरी श्रद्धेचं स्थान आहे किंवा असं आपलं मन जिथे शांत होतंय असं वाटतंय आपल्याला, तर आपण तिकडे जायला लागतो. पण ती बरोबर. कधी तात्पुरती अवस्था होऊन जाते. म्हणजे कधी-कधी वाटतं, की हा खरंच चमत्कार होता का? हे खरं आहे का खोटं आहे? असं आपलं मनच आपल्याला नंतर-नंतर म्हणायला लागतं. तर आपण स्थिर होण्याकडे, जे कायमस्वरूपी स्थिर आहेत, त्याच्याकडे जाण्याकडे पण प्रयत्न करायला पाहिजे. तात्पुरती स्थिरता देणारी जी काही साधनं आहेत ना, म्हणजे कधी-कधी म्हणतो, की आपण काही श्रद्धा असतात, ज्या कधी-कधी त्यांना ठेच लागते आणि त्याच्यातनं आपल्याला वाटतं, की हे बरोबर आहे का? म्हणजे आपल्याला प्रश्न पडतात, अशा श्रद्धा आपल्याला कशाला पाहिजेत, नाही का? हम्म, ज्या श्रद्धा आपल्याला कधीही सत्याच्या जवळ नेतील, ज्याच्यातून सारखे प्रश्न निर्माण होत असतील आणि ते प्रश्न आपण सोडवण्यासाठी कोणी मदत करत असेल, तर त्या खऱ्या श्रद्धात ना. म्हणजे ज्या श्रद्धांमुळे आपण गुंग होऊन जातो किंवा कुठे हरवून जातो. आपली अ, आपलं भान हरपतं. बेभान होणाऱ्या श्रद्धा कशाला पाहिजे? असं मला सांगायचं होतं. ठीक आहे, तो विषय थोडा वेगळा आहे. हो. पण बोलूया याच्यावर. अजून काय सांगायचं चैत्र तुला? नाही एवढंच की दैनंदिन गोष्टींमध्ये सुद्धा बरंच काही तुम्हाला सापडू शकतं. फक्त ती दृष्टी असली पाहिजे. हो, हो, हो. अगदी. आणि हेच मला वाटतंय, की कधी-कधी असं वाटतं हे सगळं वाचताना, की एवढं साधं सोपं ह्यांनी का लिहिलं असेल? केवळ यमक जुळतंय म्हणून? हं, हं, हं. असं सुरुवातीला वाटतं, जेव्हा सगळ्यात पहिलं वाचन होतं तेव्हा. हं, हं. पण ते सतत वाचल्यानंतर, त्या शब्दांना सतत, सतत, सतत स्पर्श केल्यानंतर कळतं, की नाही यात काहीतरी वेगळेपण आहे म्हणून ते लिहिलं गेलंय किंवा म्हणून ते उच्चारलं गेलंय. हो. आणि हे आपण कदाचित पहिल्या भागापासून म्हणतोय, की कुठलाच अभंग तुम्हाला कदाचित तो वरकरणी दिसायला साधा सरळ दिसू शकतो. हं, हं. पण तुम्ही जर त्याचा परत-परत विचार केला, तर तुम्हाला त्यातलं मग रहस्य उलगडत जातं. इतर हो. काही संदर्भ, इतर काही धागेदोरे सापडत जातात आणि मग लक्षात येतं, की एक्झॅक्टली त्यांना काय म्हणायचं असेल. हं. बरोबर. तर असा हा एक दिसायला साधा सोपा, पण खूप काही सांगून जाणारा आपला 14वा अभंग. तर माझ्या हो, मते आज आपण थांबूया तिथे. हो. आपले सबस्क्रायबर्स 8 झाले आहेत YouTubeवर. हो. सो आता उरलेल्यांनी पटापट सबस्क्राईब करा.
लाईक करा आणि हे सगळं जे आहे उमजणं हे इतरांपर्यंत पोहोचावं यासाठी शेअर पण करा. हो, अगदी. तर थांबूया. हो. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण. धन्यवाद.